कुपवाडमधील संत रोहिदास कमान पाडली। मालवाहू ट्रकची जोरदार धडक अनर्थ टाळण्यासाठी महापालिकेनं कमान पाडली। कुपवाड शहरातील संत रोहिदास चौक पाण्याच्या टाकीजवळ स्वागत कमानीस मालवाहू ट्रकची जोरदार धडक बसल्याने ती गंभीररित्या वाकून पडण्याच्या स्थितीत आली होती। संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन कुपवाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सुरक्षेच्या कारणास्तव संत रोहिदास चौकातील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आणि या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नितीन सागावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यानंतर तातडीनं JCBच्या सहाय्यानं धोकादायक स्थितीत असलेली कमान नियंत्रित पद्धतीनं खाली पाडण्यात आली। यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। यावेळी नगरसेवक प्रकाश पाटील, सनी धोत्रे, आशुतोष धोत्रे, तानाजी भणकडे, अमरदीप गाडेकर, संजय भडकडे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते। नागरिकांनी प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईचे समाधान व्यक्त केले। दरम्यान ही स्वागत कमान सुमारे 16 ते 17 वर्षांपूर्वी माजी नगरसेवक शेटजी मोहिते यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आली होती। यापूर्वी 2 ते 3 वेळा मालवाहू वाहनांनी या कमानीस धडक दिल्याने ती डुलत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं होतं आणि याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेला वारंवार सूचना दिल्या होत्या, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुपवाड।